नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पूर्वा फॅशनमध्ये। आज मी मधुबाला ब्लाऊज शिकवणार आहे, ते पण राजा राणी कोचिंग स्टाईल। तर सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित कंटिन्यू बघा। जर तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट मधुबाला ब्लाऊज शिकायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायला हवा। आता इथे मी कपड्यावरती पहिल्यांदा एक लाईन आखून घेते, कारण कपडा स्ट्रेट वगैरे कट करत नाही, त्यासाठी इथे लाईन आखून घेतलेली आहे। त्यानंतर आपण शोल्डर डिवायडेड 2 करायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याखाली 1 इंच मार्क करून माप टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही गळ्याकडे 2.5 इंच माप टाकून घ्यायचं आहे आणि तिथे पॉइंट द्यायचा आहे। आता 1 इंच खाली आपण माप घेतलेलं आहे ते, आणि गळ्याचा 2.5 इंच माप घेतलेला आहे तिथं तिरकी रेष ओढून घ्यायची। त्यानंतर आपण आर्म होलचे मेजरमेंट घालायचे आहे। त्यासाठी आपल्याला चेस्ट डिवायडेड 6 घ्यायचे आहे, प्लस त्याच्यामध्ये डीप नेक असेल तर 0.5 घ्यायचा आहे। त्यानंतर चेस्टचे मेजरमेंट घ्यायचे आहे, आपण चेस्ट डिवायडेड 4 घ्यायचं आहे आणि प्लस त्यामध्ये मार्जिन 1.5 किंवा 2 इंच ॲड करायचे आहे। त्यानंतर आपण शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे आणि शोल्डर टू अपेक्स माप टाकायचे आहे। त्यानंतर ब्लाऊजची पूर्ण उंची मेजरमेंट किती आहे त्याच्यामध्ये फ्रंट पार्टमध्ये 2 इंच प्लस करायचे आहे आणि बॅक पार्टमध्ये 1 इंच प्लस करायचे आहे। शोल्डर टू अपेक्सचे माप घालायचे आहे आणि तिथून पुढे पूर्ण उंची प्लस 2 इंच मेजरमेंट घालून घ्यायचे आहे। आता इथे आपण स्ट्रेट लाईन घालून घेऊया। आता आपण शोल्डर टू आर्म होलचे मेजरमेंट जॉईंट करून घेऊया आणि चेस्ट लाईन ओढून घेऊया। आर्म होलचे मेजरमेंट घालताना आपण पहिल्यांदा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे आणि त्याचं मेजरमेंट घालूनच आपण शोल्डरचा पॉईंट आणि चेस्ट लाईन जोडून घ्यायची आहे। आता आपल्याला आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला मध्यातून 0.75 मार्क करून घ्यायचा आहे आणि आर्म लाईनचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्यापासून आतमध्ये पाव आणि बाहेरच्या बाजूला पाव घेऊन आपण मेजरमेंट घालून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित मुंड्याचा शेप द्यायचा आहे। शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे आणि तिथून खाली शोल्डर टू अपेक्स मार्क घालायचे आहे। आता मध्यापासून आपण अपेक्स पॉईंट घेतलेला आहे, त्याच्या तिथे आपण अपेक्स टू अपेक्स मार्क घालायचे आहे। आपले अपेक्स टू अपेक्स मार्क 7 आहे, त्याचं हाफ करून घालायचं आहे। वेस्ट लाईनवरती अपेक्स टू अपेक्स मायनस 0.5 करून मेजरमेंट घालावे।
तिथून पुढे आपल्याला डाट घालायचा आहे. डाट मेजरमेंट तुम्ही चार्टमध्ये बघून घालायचं आहे. तर मी इथे 3 इंचाचा डाट घेत आहे. दोन्ही पॉईंट एकमेकांना आपण जोडून घ्यायचे आहेत अपेक्स टू वेस्टलाईन. मधुबाला ब्लाऊजचा आपण आता नेक शेप देऊन घेऊया. त्यानंतर आपण वेस्ट मेजरमेंट घालून घ्यायचे आहे. तर वेस्ट डिवायडेड 4 प्लस मार्जिन मेजरमेंट घालून घ्यायचे आहे. वेस्ट लाईन आणि चेस्ट लाईन जोडून घ्यायची आहे. आता डार्टची फर्स्ट लाईन मेजरमेंट करून दुसरी लाईन तेवढीच ठेवायची आहे. दुसऱ्या लाईनवरती आपण प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी आपण त्या लाईनचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्याचा मध्य घेऊन मेजरमेंट घालून घ्यायचे आहे. वेस्ट करून फर्स्ट पॉईंटवरती म्हणजे 1.5 इंचावरती आपल्याला 1/2 इंच बाहेर जायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला 1/2 इंच बाहेर जायचं आहे आणि तिथून वरती आपण हे सगळे पॉईंट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. डार्टच्या दोन्ही लाईन समांतर करून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या लाईनला जे एक्स्ट्रा आहे तिथे पॉईंट द्यायचा आहे. जितकं एक्स्ट्रा सेकंड लाईन आहे त्याच्यामध्ये प्लस तितकंच करून मार्जिनकडे मार्क टाकून तिरके लाईन ओढून घ्यायचे आहे आणि पहिल्या लाईनपासून 1/2 इंच काचपट्टीकडे आत जायचे आहे. वेस्टकडे जी लाईन घेतलेली आहे तिथून वरती 2.5 इंच मेजरमेंट घालायचे आहे. अडीच इंच माप घालून झाल्यानंतर लाईन मारून घ्यायची आहे. आता आपण मधुबाला ब्लाऊजचा शेप देऊन घेऊया. आता डार्ट मायनस करून घ्यायचा आहे. सगळे मायनस केलेले पॉईंट्स डार्क करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आर्म होलकडे डाट घालून घ्यायचा आहे. त्यासाठी मध्यातून एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि तिथून दुसरी लाईन 1 इंचावरती घालायची आहे आणि प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. जितकी पहिली लाईन आहे तितकी दुसरी लाईन घेऊन व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे.
आता 2.5 इंचाची जी पट्टी आपण आखलेली आहे तिथून पुढे अपेक्स पॉईंटपर्यंत किती अंतर आहे ते मेजरमेंट करून घ्यायचे आहे आणि सर्कलमध्ये ते सर्व मेजरमेंट घालून घ्यायचे आहे. आता तो जो पॉईंट आहे तो आपल्या गळ्याच्या शेपपर्यंत जोडून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित पॉईंट घालून घ्यायचे आहेत. आता जे आपण पॉईंट घालून घेतलेले आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. मधुबाला ब्लाऊजचा फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग झालेले आहे. त्यानंतर आपण बॅक पार्टचे ड्राफ्टिंग करूया. त्यानंतर आपण आता बॅक पार्टचे ड्राफ्टिंग करून घेणार आहोत. त्यासाठी आपण स्ट्रेट लाईन आखलेली आहे, त्यावरती आपण शोल्डरचे माप घालून घ्यायचे आहे. तिथून पुढे डीप नेक असेल तर 1.25 इंच खाली मार्क करून घ्यायचं आहे आणि आपण आर्म होलचे मेजरमेंट घालून घ्यायचे आहे. त्यानंतर गळ्याचे मेजरमेंट घालून घ्यायचे आहे आणि तिरकी रेष जोडून घ्यायची आहे. आर्म होलचे मेजरमेंट चेस्ट डिवायडेड 6 घ्यायचं आहे. त्यात डीप नेक असेल तर 0.5 प्लस करायचे आहे. तिथून पुढे चेस्टचे मेजरमेंट घालायचे आहे. चेस्ट डिवायडेड 4 प्लस मार्जिन 1.5 किंवा 2 इंच घालून घ्यायचे आहे. चेस्ट लाईन आखून घ्यायची आहे आणि आर्म होल जॉईंट करून घ्यायचा आहे. आर्म होल जोडण्याआधी आपण त्यामध्ये मायनस चार्ट चेक करून आपण शोल्डर मायनस करून घ्यायचे आहे आणि ते मेजरमेंट घालून घ्यायचे आहे. माझ्याकडे शोल्डर मायनस केलेले रेडीमेड चार्ट आहेत. तेवढे चार्ट मी तुम्हाला कम्युनिटीमध्ये शेअर करीन आणि त्या पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घ्यायचे आहेत आणि घालायचे आहेत. डायरेक्ट तुम्ही आर्म होलचे मेजरमेंट घेतले तरी चालते. पूर्ण सगळे आर्म होल, शोल्डर, नंतर नेक विड्थ किती घ्यायचे, नेक डीप किती घ्यायचं, पूर्ण डिटेलमध्ये व्यवस्थित चार्ट आहेत. तेच मेजरमेंट घालून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. त्यानंतर आपण शोल्डरचा मध्य घ्यायचा आहे आणि तिथून पुढे आपण बॅकची उंची घालून घ्यायची आहे. बॅकची उंची प्लस 1 इंच इतकंच घ्यायचं आहे. आणि वेस्ट लाईनवरती आपल्याला वेस्ट डिवायडेड 4 प्लस मार्जिन मेजरमेंट घालून घ्यायचे आहे आणि चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन जोडून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळा उंची कशी घालायची आहे तर आपण पहिल्यांदा जी ब्लाऊज रेडीमेड असतो त्या ब्लाऊजचा खालची पट्टी किती मेजरमेंट आहे ती काउंट करून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 इंच प्लस करून खालती मेजरमेंट घालून घ्यायची आहे आणि गळ्याची उंची घालून घ्यायची आहे. गळा उंची आपण चार्टमध्ये जितकी दिलेली आहे तितकी घेऊन मेजरमेंट घालून घ्यायचे आहे. तुम्हाला कोणता शेपचा गळा करायचा आहे त्या शेपचा गळा तुम्ही इथं मेजरमेंट घालायचा आहे. त्यानंतर आपण आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे.
त्यानंतर गळ्याचा शेप मी राऊंड ठेवत आहे, तर आपण तिथे राऊंड शेप देऊन घेऊया. तर आपला फ्रंट आणि बॅक डीप नेक मधुबाला ब्लाऊजचे ड्राफ्टिंग घालून झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.